तर नमस्कार भावा बहिणींनो, माता भगिनींनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ हा आपला सर्दी आणि खोकल्यावरती असा असणार आहे बघा. तर आता झालंय काय, आता हिवाळा चालू आहे थोडा थोडा आणि त्याच्यातच ऋतू बदल व्हायला लागलेत. आणि ऋतू बदल होत असताना हिवाळ्यामध्ये जवळजवळ बघा थोडासा पाऊस पण पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर थोडं थोडं बघा आता ऊन पण जाणवायला लागलं. तर अशामध्ये काय व्हायला लागले की जे बदल व्हायला लागलेत त्याच्यामुळं लहान लेकरांवरती, म्हाताऱ्या माणसांवरती असा त्याचा परिणाम व्हायला लागलाय की मी काल सहजपणे असं दवाखान्यासमोरून चाललो होतो, तर भरपूर अशी दवाखान्यासमोर मला गर्दी दिसली. म्हणून मी गर्दी एवढी कशाची आहे असं बघायला गेलो. बघतोय तर दवाखान्यामध्ये इतकी गर्दी, ते पण कशाची, सगळे जे पेशंट बघतोय सर्दी खोकला. आणि सर्दीन खोकला झाला की त्याच्यामुळं ताप येतोय. ताप आल्याच्या नंतर थंडी पण वाजून येते. मग मी म्हणलं, विचार केलं की असं का व्हायला लागले, तर हे वातावरण बदलामुळे व्हायला लागले. मग आता त्याचाच व्हिडिओ म्हणलं, आता हे सर्दीन खोकल्याचे जे पेशंट आहेत ह्यांना बरा करण्याचं तर आपल्याकडं आजीचा बाटवा आणि आजोबाचा पण बाटवा आहे आपल्याकडं. म्हणून म्हणे सहजपणे म्हणलं, आता चला आपण पण ह्याच्यावरती औषध बनवूया आणि त्याचा फायदा सर्वांनाच होईल. म्हणून मी आता हे सर्दी आणि खोकल्यावरती असा रामबाण उपाय आणलाय की प्रत्येकाचा सर्दीन खोकला 7 दिवसात, किती मोजून 7 दिवसातच तुमचा सर्दीन खोकला एकदम कायमचा नाहीसा होणार आहे. कारण आता ऋतूबदलामुळे काय होतंय, वेगवेगळं आता प्रत्येक जणाला म्हणजे बरेच जण असे असतात की 70 ते 80% लोकांची इम्युनिटी ही कमी असते. आणि प्रत्येक बघा आता तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही जर ऋतू बदल होत असताना जर आजारी पडत असाल तर तुम्हाला पण लगेच समजून येईल की उन्हाळा सुरू होऊन पावसाळा सुरू, म्हणजे आता कुठला चालू आहे, हिवाळा चालू आहे. आता हिवाळा संपून उन्हाळा लागणार आहे की लगेच तुम्ही हा ऋतू थोडासा बदल व्हायला लागला की तुम्ही आजारी पडता. उन्हाळा संपून परत पावसाळा लागायला लागला की तुम्ही आजारी पडता. पावसाळा संपून हिवाळा लागायला लागला की तुम्ही आजारी पडता. म्हणजे कुठलाही ऋतू बदल होत असताना तुम्ही आजारी पडत असता. म्हणजे असे 70 ते 80% लोक असे असतात की ते आजारी पडतात, का तर त्यांची इम्युनिटी कमी असते. ह्याच्यामुळं हा आजार प्रत्येकाला होत असतो. ठराविक जणांची इम्युनिटी चांगली असते तर धष्टपुष्ट असतात. आता प्रत्येक जणाला वाटतं हे माझी तब्येत बॉडी चांगली आहे, मी धष्टपुष्ट दिसतोय, पण आतून शरीर आपलं खोकलं झालेलं असतं. म्हणजे जेणेकरून आपल्या शरीरातली जी इम्युनिटी आहे ती कमी असते. म्हणजे आता प्रत्येकाला कसं असतं, प्रत्येक वस्तू खाणं गरजेचं असतं आपल्याला. आता तर प्रत्येक जणाचं कसं असतं, मला कारलंच आवडत नाही, मला भेंडीच आवडत नाही, पण प्रत्येक गोष्ट ही आपल्या शरीराला आपल्याला इम्युनिटी प्रदान करत असते. त्याच्यामधून कुठल्याही गोष्टीमधून कॅल्शियम मिळत असतं, ऊर्जा मिळत असते. अशा वस्तू आपल्याला खाणं गरजेचं असतं. म्हणून आपण ह्या सगळ्या वस्तू खायच्या असतात. मग त्या टायमिंगला आपण आजारी पडत नाही. आणि प्रत्येकाला वाटतं मी धष्टपुष्ट आहे, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बघा. त्याच्यामुळं तुम्ही आजारी पडता. तर चला असू द्या, आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात. आणि आपलं जे खोकल्या आणि सर्दीवरचं जे रामबाण औषध आहे ती तयार करायला चालू करूया. तर तशी एक वस्तू अशी आहे आपली की ती सर्दी त्याला 7 दिवस लागणारच नाहीत, एकाच दिवसात आपली सर्दी गायब करणार आहे. ती म्हणजे 1 दिवससुद्धा म्हणायचं नाही त्याला, थोडक्यात आपलं 12 तासच, म्हणजे दिवसाचे 12 तास एवढ्यातच आपली सर्दी गायब होणार आहे. अशी आपल्याकडे एकदम रामबाण वस्तू आहे बघा. आणि ती काय वस्तू आहे ती व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला. व्हिडिओ मात्र एकदम शेवटपर्यंत बघा. मी ही वस्तू कधी सांगेन तुम्हाला ही सांगता येत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ कंप्लीट तुम्ही सगळा बघा. त्याच्यामध्ये मी ही वस्तूचं नाव सांगितलं जाईल. तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही अशी खायची पानं घ्यायच्यात. ही पानटपरीमध्ये, ह्याच्यामध्ये, बाजारामध्ये कुठेही उपलब्ध असतात. याला नागवेलीची पानं पण म्हणतात. तर ही खायची पानं घ्यायच्यात आपल्याला. किती घ्यायच्यात? फक्त 2 घ्यायच्यात. त्याची साईज कुठलीही असू द्या, थोडीशी मोठी असेल पानं तर चांगलीच आहेत. आणि ही नागवेलीचीच म्हणजे खायची पानं आपल्याला घ्यायच्यात. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा इथला जो भाग आहे हा पानाचा तो कट करायचा आहे. आणि हा पानाचा देठ पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. देठ घ्यायचा नाही आपल्याला. तुम्ही बघितलं असेल पानवाल्यामध्ये, टपरीमध्ये बी देठ आपल्याला खायला देत नाहीत किंवा पुढचा भाग पण देत नाहीत. तशाच पद्धतीने ही असं कट करून घ्यायचं आहे. जी खिडकी बाजू आहे ती पण आपल्याला कट करून घ्यायची.
अशी हे आपल्याला 2 पानं घ्यायच्यात. तर ह्याला आपल्याला चुना लावायचा नाही, नाहीतर तुम्ही चुना लावत बसाल तर ह्याला चुना लावायचा नाही, कात लावायचा नाही. हे दोन्ही गोष्टी काळजीने महत्त्वाच्या आहेत बघा. चुना बी लावायचा नाही, कात पण नाही. त्याच्यानंतर ही 2 पानं आपल्याला एकावरती एक ठेवायच्यात. त्याच्यानंतर आपल्याला हे असे 2 चिमूट अजवाईन म्हणजेच हा आपला ओवा आहे बघा. हा आपल्याला असा 2 चिमूटच घ्यायचा आहे. फक्त सगळ्या पानांवरती आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या 2 लवंगा घ्यायच्यात. काय आहेत ह्या? लवंगा आहेत 2. आणि लवंगामधल्या आपल्याला काय घ्यायचं आहे? हा मागचा भाग घ्यायचा नाही लवंगामधला. तर आपल्याला हा लवंगाचा बघा पुढचा भाग हे दिसतोय का? हा लवंगाचा पुढचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. आणि तो असा तोडून थोडासा आपल्याला ह्याच्यावरती हाताने चुरगळून टाकायचं आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. फक्त पुढचा भाग आणि हा मागचा भाग आपल्याला घ्यायचा नाही, हा ठेवून टाकायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. हे अशाच पद्धतीने आपल्याला हा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि हा भाग टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा एक काय घ्यायचं आहे बघा आता. तर हा आहे आपला मध आहे आपला. आणि ह्याच्यावरती आपल्याला अर्धा चमचा मध टाकून घ्यायचा आहे. तर हा घेतला आहे आपण आता मध. आणि हा आपल्याला किती घ्यायचा आहे? हा अर्धा चमचा मध आपल्याला असा पानावरती टाकून घ्यायचा आहे बघा. बघू शकता तुम्ही. तर हा आपण मध अर्धाच चमचा आपण टाकून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू आता आपल्याला टाकायची. तिचं नाव सांगतो मी. त्याच्या अगोदर तुम्हाला ही वस्तू सांगतो. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे बघा, एकदम सगळ्यात महत्त्वाची. ह्या वस्तूशिवाय हा पान खाऊन आपल्याला काही उपयोग होणार नाही. काही म्हणजे काही नाही. त्याच्यासाठी ह्या पानामध्ये ही वस्तू आपल्याला असणं गरजेचं आहे बघा. तर ही वस्तू आपल्याला अशी पानामध्ये ठेवून घ्यायची. बघू शकता तुम्ही. ही वस्तू अशी पानामध्ये ठेवून घ्यायची. त्या वस्तूचं नाव सांगतो मी तुम्हाला, काही काळजी करू नका. तर ही वस्तू बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता, एक माचीस घ्यायची आणि काडीपेटी घ्यायची. आणि ही जी वस्तू आहे ती आपल्याला थोडीशी अशी ही पानामध्ये पगळून घ्यायची आहे बघा. पूर्णपणे पानामध्ये ही वस्तू आपल्याला पगळून घ्यायची. चला, तरी पूर्णपणे आपल्याला ती वस्तू पगळून घ्यायची. आता हे पगळून झाले आपली वस्तू. आणि हे पान पण आता आपलं व्यवस्थितपणे तयार झालं आहे बघा. तर तुम्ही म्हणताना आता हे पान कधी खायचं आहे आपण. तर हे पान आपल्याला कधी खायचं आहे आणि किती दिवस खायचं आहे, ही तर मी मगाशी सांगितले तुम्हाला की किती दिवस खायचं आहे. म्हणजे किती दिवसात आपली खोकला आणि सर्दी, कितीही जुना तुमचा खोकला असू द्या, कितीही जुना, आणि कोरडा खोकला असू द्या किंवा वल्ला खोकला. आता तुम्ही म्हणता वल्ला खोकला कसला असतो. तर वल्ला खोकला म्हणजे ज्यावेळेस आपण खोकतो त्या टायमिंगला आपल्या जे छातीमध्ये कफ झालेला असतो बघा. कफ झालेला असतोच म्हणजेच आपण खोकल्याच्या नंतर एक बेडका तयार होतो बघा. म्हणजे थुंकीचा बेडका तयार होतो आणि ते थुंकल्याच्या नंतर बेडका आपला बाहेर पडतो. त्याला म्हणतात वल्ला खोकला. आणि कोरडा खोकला म्हणजे आपला साधा सहजपणे म्हणे येणारा आपला नरड्यात बघा नुसतं आपल्याला ढासतं बघा सारखा कोरडा खोकला येतो. मग ते खोकला आल्याच्या नंतर फक्त नरड्यात ढासतं आणि असं थुकलं तरी त्याचा काही बेडका वगैरे येत नाही. त्याला कोरडा खोकला म्हणतात. असे खोकल्याचे 2 प्रकार आहेत. आणि आता आपल्याला कधी खायचं हे पान. तर हे पान आपल्याला तुम्ही जेवण केल्याच्या नंतर खायचं आहे आपल्याला. कधी? जेवण केल्याच्या नंतर आपल्याला हे पान खायचं आहे. म्हणजे तुमचं सकाळचं जेवण असू द्या किंवा संध्याकाळचं जेवण असू द्या, एकच टायमिंग हे पान खायचं आहे आपल्याला. 2 टायमिंग खायचं नाही, फक्त एक टायमिंग. एक तर सकाळी तरी खावा, म्हणजे सकाळचं जेवण झाल्याच्या नंतर तरी खावा किंवा संध्याकाळी
जेवण झाल्याच्या नंतर तरी खावा. पण हे पान किती दिवस खायचं आहे आपल्याला? मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला 7 दिवस हा पान खायचं आहे. 7 दिवस पान खाल्ल्याच्या नंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता की तुमचा सर्दी आणि खोकला हे दोन्ही पूर्णपणे नाहीसे होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की दादा तुम्ही ते वस्तू सांगितली होती ती वस्तू कशासाठी आहे, तर आणि ती वस्तूचं नाव काय? तर ही वस्तू आहे बघा आपली, ही जी आपण पकडून घेतली होती, हिलाच आपण आसमान तारा किंवा थंडक म्हणतो. काय म्हणतो? आसमान तारा किंवा थंडक. आता तुम्ही म्हणता हे काय बाला आणली बाबा तुम्ही आसमान तारा? तर ही बाला वगैरे काय नाही. तर हे सहजपणे कुठं उपलब्ध होते आपल्याला? पान शॉपवाले जे असतात, आपली पान टपरी जे असती तिथं जायचं आणि त्यांना म्हणायचं आसमान तारा द्या आम्हाला किंवा थंडक द्या. ते तुम्हाला नक्की असे थंडक किंवा आसमान तारा देणार आहेत. आणि ह्याचा फायदा काय आहे? तर आपली जी सर्दी आहे, ही सर्दी नाहीशी करण्यासाठी हे आपल्याला थंडक किंवा आसमान तारा उपयोगाचा पडतो बघा. तर असा हा बहुगुणी बहुऔषधी उपयोगी असा हा आसमान ताराच म्हणजे ह्याला थंडक म्हणतात. ह्यानी सर्दी पूर्णपणे नाहीशी होते बघा आपली. खाल्ल्या आपलं जे नरड्यामध्ये ढासत असताना म्हणजे खोकतो आपण त्या टायमेला बघा गरम 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 अशा वाफा निघतात. तर ह्या आसमान ताऱ्याने एकदम थंड असा आपला घसा पडतो त्याने आणि खोकल्याचा त्रास आणि सर्दीचा त्रास एकदम नाहीसा करून टाकतो. तर अशा पद्धतीने हे बहुगुणी आपलं पान खोकल्यावरचं आणि ह्याच्यावरचं तयार झालं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पान काय करायचं आहे? खाऊन घ्यायचं आहे बघा. ह्याला चुना आणि कात लावायचा नाही, नाहीतर तुम्ही चुना आणि कात लावचाल आणि ह्याचा काहीच उपयोग होणार नाही. चुना आणि कात अजिबात लावायचं नाही. आपण ज्या पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पान खायचं आहे. आणि पान खायचं आहे ते खायचं आहे आपल्याला. हा पानाचा जो रस आहे सगळा, तो सगळा आपल्याला गिळायचा आहे. पान हे थुकून द्यायचं नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये चुना आणि कात मिक्स केला नाही, त्याच्यामुळे आपल्याला पान थुकायची गरज नाही. आपल्याला जेवढे हे जे घटक टाकलेत आपण ह्या पानामध्ये ते सगळे आपल्या शरीरामध्ये उतरले पाहिजेत. म्हणून हे सगळा जेवढा रस निघन पानाचा तेवढा आपल्याला हा गिळून घ्यायचा आहे. तर असं हे बहुगुणी पान मी तर सजेस्ट करेन सगळ्यांना की सहसा सकाळी खाण्यापेक्षा कुठलंही दुःख असतं बघा, जे म्हणजे आपल्याला झालेलं दुःख म्हणजे दुःख समजा कुठलं म्हणजे जखम असन काय असन ती संध्याकाळी चराई निघते म्हणतात बघा. तसं ते आपला जो खोकला असन तो संध्याकाळच्या टायमिंगला चराई निघतो. म्हणजेच थोडक्यात जास्तीत जास्त खोकला तुम्ही बघा झोपायच्या टायमिंगलाच किंवा झोपल्यावर आपल्याला जास्त लागतो खोकला. म्हणजे कुठलंही जर डोकं दुखत असेल तर संध्याकाळी भरपूर दुखणार, कुठला आजार असेल ते संध्याकाळी दुखणार, दिवसभर काही होत नाही बघा आपल्याला, बरोबर आहे का? तसाच खोकला पण आपल्याला संध्याकाळीच इतका त्रास देत असतो. त्याच्यामुळे सहसा तर मी सांगाल तुम्हाला की झोपायच्या अगोदरच हा पान जो आहे तो खायचा, त्याच्यामुळं आपला हा खोकला नाहीसा होणार. तर चला अशाच पद्धतीने आपण पण हे पान खाऊया आता. आणि मी जे अशा पद्धतीने पान तयार केलं आहे खोकल्यावरती आणि सर्दीवरती, हे असंच तुम्ही पण तयार करा आणि 7च दिवसात तुमचा खोकला आणि सर्दी तर तुमची 12 तासाच्या आत नीट होणार आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन अशा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.